नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की जर तुम्ही गव्हर्नमेंट टीचर होणार तर तुम्हाला पगार किती असणार आहे. सो या सगळ्या गोष्टी आजच्या सेशन मध्ये आपण डिस्कस करूयात. तर महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला तुम्ही शिक्षक होत आहेत त्यावेळेला बघा तुम्ही सगळ्यात आधी तर टीईटी एक्झाम देत असतात. ठीक आहे. मग पवित्र पोर्टलद्वारे 30,209 पदांची मेगा भरती यावर्षी होणार आहे. आणि ही जी एक्झाम आहे तो टीईटी नंतर तुम्ही टेट परीक्षा दिलेली असेल. ठीक आहे. सो टेट परीक्षेच्या माध्यमातून पारदर्शक निवड तुमची होऊ शकते. त्यानंतर शिक्षक सेवक म्हणून तुम्ही आधी काम करत असतात. त्यामध्ये तुम्हाला 16,000 ते 20,000 एवढा पगार जो आहे तो तिथे मिळत असतो. आता 7व्या वेतन आयोगानुसार कायमस्वरूपी वेतन जे आहे ते 53% मग नंतर वाढतं. आता आगामी लवकरच 8वा वेतन आयोग 2026 मधील 17 ते 23 अपेक्षित वाढ आहे. ओके, 17% ते 23% एवढी तुमच्या पगारामध्ये सध्या जर तुम्ही काम करत असाल तर तेवढी वाढ होते. 12 आणि 24 वर्षानंतर वरिष्ठ व निवड श्रेणी पदोन्नती तुमची होत असते, पण याच्यासाठी तुम्हाला टीईटी पास होणं बंधनकारक असतं. ठीक आहे. सो एक थोडक्यात प्रोसेस मी तुम्हाला सांगितली आहे. आता जी 30,000ची जी मेगा भरती होणार आहे ती कशा पद्धतीने होणार आहे, तर यामध्ये जिल्हा परिषदेची एकूण 13,551 पदे जी आहेत ती भरली जाणार आहेत. त्यानंतर आदिवासी विभागाचे 2421 पदे जी आहेत ती भरली जाणार आहेत. महानगरपालिकेची 1954 पदे भरली जाणार आहेत. आणि खासगी संस्था जर आपण बघितल्या तर 12,148 पदे तिथे भरली जाणार आहे. म्हणजे आधी टेट किती लोकांनी दिलेली आहे तर 2.11 लाख जे उमेदवार आहे. ओके, 2.11 लाख म्हणजे 2,11,000 विद्यार्थ्यांनी इथे टेट जी आहे त्यांनी दिलेली आहे. आता तुम्हाला प्रेफरन्स नोंदवणे चालू झालेलं आहे की तुम्ही तुमचा प्रेफरन्स तिथे देऊ शकताय. मग त्यानंतर मेरिट लिस्ट लागणार आहे आणि मुलाखतीशिवाय किंवा मुलाखतीसह अंतिम नियुक्ती जी आहे ती होणार आहे. ओके, पण जर तुम्ही लक्षात घ्या, डायरेक्टली आपण जाऊयात पगाराकडे. बघा 2000 ची जी आपली मार्च मधली जी योजना होती तर 1,500 ते 2,000 2,500 रुपये मानधन हे शिक्षक सेवकाला फक्त तेवढंच मानधन दिलं जात होतं. 2011 मध्ये 6,000 ते 9,000 मानधन शिक्षण सेवक जेव्हा तुम्ही लागतायत, ओके, तुम्ही जॉबला लागतात तेव्हा तुम्ही शिक्षण सेवक म्हणून काम करतात आणि तेव्हा एवढं पेमेंट तुम्हाला दिलं जात होतं. नंतर 2023 मध्ये ठीक आहे तर अचानक खूप सारी वाढ जी आहे ती झाली होती. ओके, शिक्षण सेवक पदासाठी आणि 3 वर्षांसाठी म्हणजे जेव्हा तुम्ही शिक्षक म्हणून लागतायत त्यावेळेला तुम्हाला आता 16,000 प्राथमिक शिक्षक असाल तर 16,000 रुपये पेमेंट मिळेल. 3 वर्ष माध्यमिक शिक्षकाला 18,000 मिळेल. उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालय असेल तर 20,000 रुपये तुम्हाला तिथे मानधन मिळणार आहे. जॉबला लागल्या 3 वर्ष तुम्ही शिक्षण सेवकाचं काम करत असतात आणि असं तुम्हाला पगार जो आहे तो तिथे मिळत असतो. ओके, आता जेव्हा आपण पगार बघतोय तर 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला मूळ वेतन, महागाई भत्ता, ठीक आहे, घर भाडे भत्ता आणि वाहतूक भत्ता या गोष्टींप्रमाणे तुम्हाला काय करतात तर पेमेंट जे आहे तुमचं होत असतं. आता कपात कुठे कुठे होते तर एनपीएस, व्यावसायिक कर आणि प्राप्ती कर, टीडीएस एवढं तुमचं कट तिथे होत असतं. ठीक आहे. सो जेवढा पगार मिळतो त्याच्यातनं डिडक्शन आणि मग तुम्हाला तेवढा पगार जो आहे तो हाती येत असतो, म्हणजे हातात येणारा पगार असतो. आता घर भाडा भत्ता हा शहरानुसार वेगळा असणार आहे. आता मुंबई, पुणे ह्या शहरानुसार तो महागाई भत्ता वेगळा असतो. तो 30% तुम्हाला मिळतो. नंतर वाय शहर आपण जर म्हटलं जसं कोल्हापूर आणि नाशिक उदाहरणार्थ जर आपण घेतलं त्याच्यासाठी थोडा कमी मिळतो. ठीक आहे. आणि जर आपण ग्रामीण शहर घेतले तर त्याच्यामध्ये अजून आपल्याला महागाई भत्ता काय मिळतो थोडासा कमी मिळत असतो, म्हणजे तो 10% आपल्याला इथे मिळत असतो. आता आपण पेमेंट बघूयात की कुठल्या पदात म्हणजे प्राथमिक शिक्षकाला किती पेमेंट मिळतंय. जर तुम्ही प्राथमिक शिक्षक असाल, ठीक आहे, प्रायमरी टीचर तुम्ही असाल तर तुम्हाला 35,000 तुमचं मूळ वेतन असणार आहे. ठीक आहे. आणि अंदाजित एकूण जर तुम्ही बघितलं तर 59,120 पर्यंत तुमचा पगार जात असतो, सगळे भत्ते वगैरे मिळून. जर तुम्ही माध्यमिक शिक्षक असाल
तर तुमचा मूळ पगार हा 44,900 असतो. ठीक आहे. आणि तो तुम्हाला जातो 80,779 पर्यंत. म्हणजे महागाई भत्ता वगैरे जे काही असेल त्याच्यानुसार तुम्हाला तेवढा पगार मिळतो. नंतर उच्च माध्यमिक शिक्षक जर तुम्ही असाल तर तुमचा मूळ पगार असतो 47,600. तो जातो तुम्हाला 85,000 पर्यंत. ठीक आहे. सो प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक आणि उच्च माध्यमिक शिक्षक याप्रमाणे तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार पगार जो आहे तो मिळत असतो. त्यामध्ये सगळे भत्तेही तुम्हाला तिथे मिळत असतात. ठीक आहे. चलो सो गाईज, जर तुम्ही अजूनही टीईटीचं प्रिपरेशन करत असाल किंवा तुम्ही टीईटी एक्झाम देणार असाल तर लक्षात घ्या, टेक्स्टबुक सुपर कोचिंग वरती सुपरपास लाईव्हच्या फॉर्मॅट मधून तुम्ही महा टीईटीची गुरु फास्ट ट्रॅक बॅच घेऊ शकताय, ज्यामध्ये सर्व विषयांचं योग्य पद्धतीने नियोजन तुम्हाला करून दिलं जात आहे आणि सगळे विषय तुम्हाला योग्य पद्धतीने शिकवले जात आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस सोबतच तुम्हाला पीडीएफ नोट्स तर मिळतातच, पण सगळं शिकून सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेस मार्क्स मिळत नाही. म्हणूनच टेक्स्टबुक तुम्हाला देत आहे 145 टेस्ट, ज्यामधून तुम्ही टेस्ट प्रॅक्टिस करून सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या टॉपिक वरती अजून रिव्हिजन करणं गरजेचं आहे, प्रत्येक टॉपिक वरती कसे प्रश्न विचारले जातात, अशी संपूर्ण खूप सुंदर अशी बॅच आपण ही घेत आहोत. नक्कीच तुमचा टीईटीचा स्कोर खूप चांगला येणार आणि टीईटी परीक्षा तुम्ही पास होऊ शकताय. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.